नमस्कार मंडळी, श्री सप्तशृंगी किचनमध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजची आपली रेसिपी आहे खमंग व मोकळा असा झुणका. रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. 400 ग्राम चणा डाळीचे पीठ, 7 ते 8 हिरवी मिरची, 4 बारीक चिरलेले कांदे, 1 वाटी कोथिंबीर, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, फोडणीसाठी 1 कप तेल, हळद, मोहरी, हिंग. कढई छान गरम झाली का आपण त्यामध्ये फोडणीसाठी 1 कप तेल घालून घेऊया. इथे 400 ग्राम बेसन पिठासाठी मी 1 कप तेल घेतले आहे. ह्या झुणक्याला थोडेसे तेल जास्तीच लागते. तेल छान गरम झाले का आपण त्यामध्ये मोहरी घालून घेऊया. मोहरी छान फुलली का त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूया आणि कढीपत्त्याची पाने. पाव चमचा हिंग, बारीक चिरलेला कांदा, हे सर्व साहित्य आपण तेलामध्ये छान खमंग असे परतून घेऊया. कांदा छान गुलाबी झाला, मऊ झाला का आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ, व पुन्हा छान परतून त्यामध्ये पाव चमचा हळद घालूया. फोडणी छान परतून एकजीव केली का त्यात आपण बेसन घालून घेऊया. हे 3 कप बेसन आहे. वजनी प्रमाण 400 ग्राम आहे. 3 कप बेसनसाठी आपण इथे 3 कप पाणी वापरणार आहोत. म्हणजे बेसन छान मऊ होते व छान फुलते. पाणी घातले का लगेचच बेसन आपण एकसारखे ढवळून घ्यायचे आहे. म्हणजे पिठाच्या अजिबात गुठळ्या होत नाहीत. तुम्ही पाहू शकता पिठाने पूर्ण पाणी शोषून घेतले आहे. झुणक्यासाठी आपण घरी दळलेल्या डाळीचे पीठ वापरले म्हणजे झुणका अधिकच मस्त होतो. झुणका मस्त असा शिजला आहे. त्यावर आपण आता कोथिंबीर पेरून घेऊया. पुन्हा एकजीव करून घेऊया. कोथिंबीरमुळे झुणक्याला मस्त अशी चव येते. तुम्ही पाहू शकता आपला झुणका अगदी मस्त मोकळा असा झाला आहे. असे योग्य प्रमाणात पाणी वापरले म्हणजे झुणका छान मऊ व मोकळा होतो. अशा प्रकारे आपला झुणका आणि भाकरी तयार आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.